पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। सर, आज कुलबी विवाहाच्या माध्यमातून या ठिकाणी नालासोपारा विरार परिसरामध्ये बहुसंख्येने कुलबी बांधव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुलबी विवाह याच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तर त्या कुलबी बांधवांना तुम्ही काय सांगाल? एकच सांगतो की कुणबी समाजोन्नती मंडळ आणि त्यांच्या विरार शाखेच्या वतीनं आज जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केलेला आहे, खरोखर एक तळागाळातील ज्या पेशंट्स असतात, ज्यांची सधनता आहे, त्यांना रक्तदान शिबिर किंवा त्याच्यातनं मिळणाऱ्या याच्यापेक्षा ते पतपेढी रक्तपेढीमधनंच हे खरेदी करत असतात। पण जेव्हा आम्ही असे छोटे उपक्रम घेतो, इथून जे 50-100 बॉटल तयार होतात, त्यानंतर आपल्या परिसरात खास करून किंवा कुठल्याही आपल्या ओळखीमध्ये जेव्हा एखाद्याला रक्ताची आवश्यकता लागते, तेव्हा तो प्रथम संपर्क साधतो आणि त्याला ते सहजरित्या उपलब्ध होते। आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा तो पेशंट असतो, तेव्हा त्याच्या घरातल्या लोकांची फार कुचंबणा झालेली असते रक्त मिळवण्यासाठी। त्यासाठी एक चांगला उपक्रम नेहमी समाजात राबवत असलेली कुणबी समाजोन्नती मंडळ यांना मी खरोखर त्यांचं धन्यवाद पण म्हणतो, आभार पण मानतो आणि त्यांच्या कार्याला पुढे कामासाठी शुभेच्छा सुद्धा देतो। प्रश्न, आपल्या या विभागामध्ये कुलबी बांधव म्हणून जर बेरेते या ठिकाणी आता निवडणुकीमध्ये निवडून आले, मला वाटतं या 4 उमेदवारांमध्ये नेमके त्याच निवडून आलेले आहेत। त्यांचं कार्य किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आताच भाषणात बोललो, त्यांचं कार्य भरपूर असल्याकारणाने त्या एवढ्या 4 जणांमध्ये एकट्या निवडून आल्या। कार्य सर्वांचंच होतं, पण तळागाळातील लोकांपर्यंत जो माणूस पोचलेला असतो एवढ्या मोठ्या लाटेमध्ये, असं समजा शेवटी लोकांनी निवडून दिलं। स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन म्हणजे तुमची लोकांशी नाळ जुळलेली पाहिजे आणि ती लोकांची नाळ जुळलेली त्यांनी दाखवून दिली आणि त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि त्यांच्या विजयाबद्दल आम्ही आमच्या अख्ख्या पक्षाने सुद्धा त्यांचं फार कौतुक केलेलं आहे। थोडक्यात नगरपालिकेचं ध्येय धोरण काय असेल समाजासाठी असू दे किंवा इथल्या नागरिक? नगरपालिकेचं मी कालच जेव्हा सभागृह नेतेपदा म्हणून माझी नियुक्ती झाली, लोकनेते हितेंद्र ठाकूर, नंतर आमचे महापौर, उपमहापौर आणि सगळ्या सदस्यांनी जेव्हा माझी नियुक्ती केली, तेव्हा मी त्याच दिवशी सांगितलेलं आहे की स्पर्धा ही फक्त आपली जी 29ला चालू झाली, 15ला संपली, 16ला निकाल लागला आणि जेव्हा ते निकालानंतर आपली आता स्पर्धा संपली, तेव्हा निवडणूक म्हणजे एक स्पर्धा असते, परीक्षा असते। त्या परीक्षेला पुष्कळ कठीण आणि सोपी दोन्ही उत्तरं असतात। ती उत्तरं देऊन आम्ही विजयी झालो। बहुजन विकास आघाडीला जनतेने कौल दिला, कारण आम्ही जनतेत होतो। मी आताच बोललो, स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन म्हणजे जनतेची नाळ आणि आमची जी जनतेची नाळ आहे ती आता सिद्ध करून दिलेली आहे। त्यामुळे आमची बहुजन विकास आघाडीचा महापौर बसलेला आहे। आम्हाला प्रथमतः ह्या इलेक्शन झाल्यानंतर, आता स्पर्धा संपल्यानंतर सभागृहामध्ये कोण विरोधी कोण आमच्या पक्षाचा असं आमचं नातं नसणार आहे। आम्हाला सगळ्या सहकार्यांची अपेक्षाच आहे आणि चांगलं काम करत असताना सगळे सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे। आमच्यापुढे ध्येय एकच आहे, वसई विरार शहराचा विकास कसा होईल, वेगवेगळ्या योजना कशा राबवता येईल, त्या वेगवेगळ्या योजनांना अनुदान कसं आणता येईल, कारण महानगरपालिका त्याची बजेट आणि येणाऱ्या समोरच्या योजना, कारण वसई विरार शहर एक असं शहर आहे की मुंबईच्या बाजूला असल्याकारणाने फास्ट ग्रोथ आहे। प्रत्येक लोकसंख्येच्या जनगणनेमध्ये आपण डबलपेक्षा जास्त होत गेलेलो आहे आणि यावेळेला तर अजून 15 वर्ष झाली, आता जनगणना येईल, लवकरच लोकसंख्या किती आहे ती कळेली। पण आमच्या अंदाजाने जे पाण्याचं कन्झम्पशन होते, त्यामुळे आपण 25 ते 30 लाखाच्या मध्ये आपली लोकसंख्या झालेली आहे। याला एवढ्या लोकसंख्येला पुरण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपल्याला वेगवेगळे अनुदानं लागतील, केंद्राच्या योजना लागतील। अमृत 1-2 आपण घेतल्या, आणखीन अमृतची योजना आहे, ती नगरोत्थानच्या योजना आहेत, शासकीय एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये मिळणारी अनुदान आहेत। त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्र म्हणजे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या दोन्हीचे जे गेले अनेक 35 वर्षाचे आपल्या लोकनेत्यांचे संबंध आहेत सगळ्या पक्षांशी, आपल्या निश्चित सगळ्यांचं सहकार्य मिळेल आणि आपल्या वसई शहराचा चांगला वसई विरार शहराचा चांगला विकास होईल। सर्व दृष्टिकोन, आरोग्याच्या दृष्टिकोनात, रस्ते बोला, गटारे बोला, संस्था बोला, शाळा बोला, हॉस्पिटल बोला, सगळ्या प्रकारे आपण विकास करायचा आपलं मानस आहे। खास करून स्पोर्ट्समध्ये जी आपली अर्धवट राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करून लवकरात लवकर ती कशी लोकांपर्यंत पोहोचवता येतील, नाट्यगृह कसं पूर्ण करता येईल, त्यामागे आम्ही लागलेलो आहेत आणि लवकरच होईल आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही एवढं सर्व करत आहोत। धन्यवाद। सर, या ठिकाणी होते सानेसाहेबांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर कुलबी युवा यांच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित होते आणि या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रामुख्याने हे सांगून दिले की या कुलबी बांधव असू देत किंवा वसई विरार महानगरपालिकेचे सर्व या ठिकाणचे असलेले नागरिक असू दे, प्रामुख्याने त्यांच्या सक्षम कार्यासाठी मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपस्थित आहे असं सुद्धा जाहीरपणे या ठिकाणी सांगितले। भेरेताई सुद्धा या विभागातल्या नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा उत्तमरित्या या विभागामध्ये केलेल्या कामावरती ह्या निवडून आलेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने आपलं बघायला मिळालं। या रक्तदान शिबिरामध्ये प्रामुख्याने बहुसंख्येने या ठिकाणी बांधव सुद्धा आपलं रक्त देऊन आपले सर्वात मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज।